उफ उफ मंडळी, आजचं पॉडकास्ट अगेन इम्प्रॉम्प्टू पॉडकास्ट आणि स्पेशली माझ्या आईच्या सांगण्यावरनं आज मी पॉडकास्ट करत आहे. कारण आज सकाळी सकाळी तिचा मला मेसेज आला आणि ती मला म्हणाली की असं असं एक इंटरव्ह्यूचा क्लिप मी बघितला आणि एंटायर इंटरव्ह्यू मी नाही बघितला, क्लिप बघितली फक्त एक. आणि मला असं वाटतं की ह्याच्यावर तू बोलावंस आणि काय वाटतं तुला, म्हणजे असं आमचं एक जनरल डिस्कशन झालं. आणि नंतर मला कळलं की अरे हा तर पक्या पकावच्या इंटरव्ह्यूबद्दल ही बोलते, पक्या आणि चिऊच्या इंटरव्ह्यूबद्दल आई बोलत होती. आणि मग शी सेड की बघ तुला जर ह्याच्यावर काही बोलता आलं तर. आणि आजचं पॉडकास्ट मी खरंच माझ्या आईला, स्पेशली आईच्या सांगण्यावरनं मी हे पॉडकास्ट आज करत आहे. सो कुठून सुरू करावं तेच काही सुचत नाही आहे, बट आपण आपलं नेहमीप्रमाणे नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे पक्या आणि चिऊवर, जे त्यांनी आता नवीन इंटरव्ह्यू दिला आहे. ॲक्च्युली नवीन असं काही नसतं, फक्त इंटरव्ह्यू घेणारे बदलतात, बाकी ह्यांचं तेच तेच रटाळ बोलणं, तेच घिसीपिटी गोष्ट, तेच मुद्दे आणि बेसलेस ज्या मुद्द्यांचा ह्यांच्या आयुष्याच्या रियालिटीशी काही काडीचाही संबंध नाही, उलट विसंगत आहेत गोष्टी. आणि अशा मुद्द्यांवर हे भाष्य करत असतात, एकदा नाही दोनदा नाही, वारंवार. एका बाजूला असं वाटतं की या पक्याला ना एकदाचं काहीतरी ते अवॉर्ड देऊन मोकळं करा आणि त्याला देऊन टाका ते अवॉर्ड, की बाबा तूच एक चमचा आहेस, तूच एक चोमडा आहेस आणि तूच एक जगातला एकमेव महान माणूस आहेस, घे बाबा. आणि तुझी चिऊ सगळ्यात हुशार आणि काय म्हणजे काय नव्हेच, ते सगळी काही तीच आहे. बोबडी, चोंबडी, कोंबडी, लोंबडी, सगळं काही ह्यांना एक देऊन टाका आणि रफादफा करून टाका. कारण परत 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 तीच बकवास ऐकून आहे ना आता कंटाळा आला. पण कसं होतं आहे ना की हा जे बोलतो त्याची स्वतःची रियालिटी त्याच्यापेक्षा खूप खूप वेगळी आहे. हा विमेन एम्पॉवरमेंटबद्दल बोलतो, हा फेमिनिझमबद्दल बोलतो. तर मला हेच पक्याला म्हणायचं आहे की फेमिनिझमवर बोलणारा सगळ्यात शेवटचा माणूस म्हणून पण तुला कन्सिडर मी कधीच करणार नाही. आणि चिऊ आता बोलते, चिऊ आता काहीतरी त्याच्या बाजूने, आणि मी किती लकी आहे, मी माझा नवरा किती हुशार आहे, नवरा किती शहाणा आहे, अति शहाणा आहे, हे आत्ता बोलते. पण ह्यांचे प्रिव्हियस तुम्ही जर ह्यांना पहिल्यापासून फॉलो केलं असेल तर मग तिचा पोस्ट प्रेग्नन्सी व्हिडिओ, तिचा तो एक्सपिरियन्स तिने शेअर केलेला तो असू दे, ही ह्याच्या घरातली स्वतःची त्याची ती वहिनी असू दे, तिची ती अवस्था असू दे, ह्याच्या घरात तिचं जे काही स्थान आहे ते असू दे, किंवा मग आता रिसेंट ह्याच्या भावाचं लग्न असू दे, ज्याच्यामध्ये सगळं ह्यांनी ओरबाडून घेतलं समोरच्या पार्टीकडनं, तिच्या वडिलांकडनं. नाहीतर मग ह्याने दिलेला तो इंटरव्ह्यू असू दे, ज्यामध्ये ह्याने ते काही जे काही बोलला होता, मुलींच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा, आणि मग ह्याने ते इतर मुलींना कुठल्या तरी निकषांवर, फालतू निकषांवर किंवा काहीही बेसलेस गोष्टींवर त्यांना जज करणं, त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरून, त्यांच्या एज्युकेशनवरून, एक ना हजार गोष्टींवरनं, जे स्वतःमध्ये ह्याच्यामध्ये खूपच भरभरून ज्या कमिया आहेत त्या कमिया, त्या त्रुटींना नजरअंदाज करून जे ह्याने दुसऱ्या मुलींबद्दल जे जजमेंटल झालेला होता आणि जे ह्याने स्वतः कबूल केलेला आहे, ह्या एक ना अनेक गोष्टी. आणि आत्ता हा माणूस आणि ह्याची बायको हे फेमिनिझमच्या गोष्टी करतात आणि त्याची बायको क्लेम करते की हा खूप मोठा फेमिनिस्ट आहे, हा खूप काहीतरी वेगळा, आणि त्यांच्या घरात हाच एक आगळा वेगळा आहे. सो कुठून येतं हे धैर्य तुमच्यामध्ये? आणि इतक्या लेवलवर तुम्ही कसं खोटं बोलू शकता, धडधडीत खोटं बोलू शकता? लिटरली म्हणजे लोकांना काही दिवसापूर्वी गेट लॉस्ट म्हणणारा आणि नंतर त्यांच्याकडे सबस्क्रायबर्सची भीक मागणारा हा माणूस आज हा कम्युनिकेशनच्या गोष्टी करतो, की कसं कम्युनिकेशन असलं पाहिजे, कसं कम्युनिकेशन आपलं मिसकम्युनिकेशनमध्ये नाही बदललं गेलं पाहिजे. ॲक्च्युली ह्या ज्या गोष्टी तू बोलतोस ना पक्या, ह्या गोष्टींवर काम करण्याची तुला स्वतःला गरज आहे.
आणि जे जे ह्याचा इंटरव्ह्यू घेतात ना, मला कळत नाही की ते लोक कुठल्या लेवलचे लोक आहेत आणि हे काय उठसूट उठतात आणि कोणीही कोणाचाही इंटरव्ह्यू घेत सुटले ना. इंटरव्ह्यू घेणारा त्या गोष्टीवर किंवा त्या पर्टिक्युलर टॉपिकवर भाष्य करायला केपेबल असतो ना. ज्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवतात ती समोरची व्यक्ती गेस्ट तेही त्या गोष्टीमधले काही कुठले एक्सपर्ट किंवा ज्ञानदू नसतात. सो मला हेच कळत नाही की कोण कोणाचा कशासाठी इंटरव्ह्यू घेतोय. आणि लिटरली तो इंटरव्ह्यू असा होता की जसं कोणीतरी कोणाच्या तरी घरी आलं आहे असंच व्हिजिट करायला भेटायला आणि असं दोन रँडम कपल असं, अरे तुला माहिती आहे, अरे हां हा पण सेम आहे, तुमच्याकडे पण असं आहे, आमच्याकडे पण असं आहे, नाही नाही आमच्याकडे ना ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे, आमच्याकडे ना असं नाही करत, मीच नेहमी सॉरी बोलते. हो का, नाही आमच्याकडे तर ना हाच नेहमी सॉरी बोलतो, मी तर अजिबातच नाही. अच्छा. आणि मग आमच्याकडे ना हा सगळ्यात मला असं, मी असं उठायच्या आधीच असं ब्रश पण नाही आणि बेडटी आणून देतो. नाही गो, आमच्याकडे ना एकदमच उलट आहे. आमच्याकडे असं आहे की ब्रश केल्याशिवाय मला चहाच जात नाही, तर ह्याला चांगलंच माहिती आहे. तर मग चहा मग मी माझा करून एकदम शांत घेते. असं म्हणजे जे रँडम आपले जे डिस्कशन असतात ना, जे तुमचे घरातल्या घरात फ्रेंड्समध्ये व्हायला पाहिजेत, हे लोक उचलून सोशल मीडियावर टाकायला लागलेत. म्हणजे त्या सोशल मीडियावर त्याचा कोणाला काही फायदा होणार नाही आहे किंवा यांचा एक्सपिरियन्समध्ये काही असा दम नाही आहे किंवा यांचे हे जे काही पॉईंट मांडतायत तर त्यातून कोणाला काही शिकण्यासारखं नाही आहे किंवा कोणाला ते काही कामी वगैरे येणार नाही आहे. कारण हे बोलणं यांचं जे काही बोलतात, जे काही डिस्कशन आहे ते इतकं जेनरिक असतं, इतकं जनरल असतं की ते प्रत्येक व्यक्तीनुसार, प्रत्येक कपलनुसार, प्रत्येकाच्या आयडिओलॉजीनुसार आणि प्रत्येकाच्या घरातला जो सेटअप आहे त्यानुसार ते प्रत्येकासाठी वर्क होईलच असं नाही आहे, ते बदलत जाणार आहे. जे समोरच्या व्यक्तीसाठी वर्क करतं आहे ते माझ्यासाठी वर्क करेलच असं नाही आहे, कारण माझे सर्कमस्टन्सेस वेगळे आहेत. मी हे प्रत्येक वेळेला बोललेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप सब्जेक्टिव्ह आहेत. त्याला आपण असं जनरलाइज करून असं नाही बोलू शकत. आणि ह्यामध्ये कुठलीच गोष्ट हेच बरोबर आहे आणि हेच चुकीचं आहे, हे असंच वागलं पाहिजे किंवा अशी कुठली नियमावली नाही आहे वागण्याची, बोलण्याची किंवा संसार करण्याची. फॉर टू बी स्पेसिफिक, आपण असं कुठल्याही अशा नियमावलीच्या आधारे संसार करत नाही किंवा तसा संसार चालत नाही की बाबा पक्क्या बोलला होता की नाही असं नाही करायचं, मग असं हे बरोबर नाही, हे आपण काहीतरी चुकीचं करतोय. पण ते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये होत आहे ना, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये ते वर्क करत आहे पण की नाही तेही आपल्याला माहिती नाही आहे. जस्ट बिकॉज ते लोक बोलत आहेत दॅट डझंट मीन, कारण अगेन कमिंग बॅक टू दॅट पॉईंट की ते लोक बोलतायत आता की आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही असं वागतो, आम्ही एकमेकांना असं समजून घेतो, आम्ही हे ते. पण रियालिटी आपल्याला माहिती आहे, कारण रियालिटी ही वेगळी आहे. रियालिटी यांनी वेळोवेळी दाखवलेली आहे. आता त्याची मल्टिपल उदाहरणं मी आधीच दिली की ह्यांच्या घरात काय आहे. जो माणूस आपल्या घरातली परिस्थिती नाही सुधरवू शकत, आपल्या घरातल्यांना नाही कन्व्हिन्स करू शकत, आपल्या घरामध्ये हे चेंजेस आणू नाही शकत, जे तो दुसऱ्यांना आणायला सांगतोय किंवा जे तो इंटरव्ह्यूमध्ये बोलतोय, तर ते म्हणतात ना, पहिले स्वतःपासून सुरुवात करावी. तू स्वतः काय केलं आहेस, तुझ्या घरामध्ये काय चेंज झाला आहे, तू कुठली परिस्थिती सुधरवली आहेस, तुझ्या घरामध्ये खरं तर ह्या ज्या गोष्टी तू प्रीच करतोस त्या आम्हालाही माहिती आहेत. आणि मुळातच मला असं वाटतं की हे जे उदाहरणं देतात की असंच केलं पाहिजे, मग आपण असं बघतो आजकाल घरांमध्ये असं असतं की त्या बाईनेच काम केलं पाहिजे, ती बसली की मग तिला असं टोमणे मारतात किंवा तिने घरचं पण सांभाळलं पाहिजे, बाहेरचं पण सांभाळलं पाहिजे, पुरुषांची कामं, बायकांची कामं आपण असं जेंडर स्पेसिफिक करून ठेवली आहेत. आय डोंट नो की हे कुठल्या घराचं, म्हणजे मी विचारच करत होती की ही उदाहरणं हा कुठली देतोय नेमकी, किंवा ही चिव कुठली उदाहरणं देते, हे कोणाबद्दल बोलतायत. कारण मी ज्या लोकांना ओळखते, माझ्या ओळखीची जी लोकं आहेत, ज्या सबस्क्रायबर्सची मी बोलते किंवा ज्यांना मी थोडं पर्सनल लेवलवर ओळखते, अशा लोकांबरोबर मला असं कुठेच असं जाणवलं नाही आहे जे एक्झाम्पल हे लोक देतात.
तर मग एकतर ह्यांचे सबस्क्रायबर असतील की जे अशा विचारांचे असतील, जे ह्यांना रीच आउट करत असतील की माझ्या बाबतीत असं झालं हे ते, असे मग विचारच करत होती की कुठे बाबा हे कोणाचे उदाहरणं, का इमॅजिनरी बोलतो हा पक्या, असंच कोणाचंही उदाहरण देतो. आणि देअर कम्स चिऊ, की चिऊने त्या गोष्टीचा खुलासा केला. आणि चिऊ वॉज लाईक की माझ्या माहेरी असं खूप चिल वातावरण आहे आणि माझे बाबा त्यांच्या सुनेसाठी चहा करून आणतात आणि 12-12 वाजेपर्यंत आम्ही झोपून राहतो आणि असं काही कोणाला काही हे नाही आहे, कुठल्याही गोष्टीचं बर्डन नाही आहे. आणि पुरुष अंडरवेअर स्वतःची धुतात आणि मी हे लहानपणापासून बघत आली आहे. असे जेंडर स्पेसिफिक रोल्स नाही आहेत, कोणीही कुठलंही काम जो फ्री असतो. असं नाही आहे की आता चहाची वेळ झाली तर बाबा पण चहा बनवतात, असं नाही आहे की ते आईनेच केलं पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला. आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या लग्नानंतरची परिस्थिती एकदम वेगळी होती. अंडरवेअर अशा पडलेल्या असायच्या आणि मला असं वाटायचं की वाटायचं की हे असं का आहे आणि इथे का असं टाकलं आहे आणि ते का नाही करत आहेत. तर मी माझ्या सासऱ्यांना आणि असं मी बोलायची की इथे असं हे का पहडलं आहे. तर ते म्हणाले की ते आम्ही नाही करत, आमच्या बायका आम्हाला करू देत नाही. सो असं नाही आहे की त्यांना करायचं नव्हतं, पण असं मध्ये मध्ये बोचूसारखा आवाज येतो, सॉरी फॉर दॅट, की त्यांना करायचं नव्हतं, पण घरातल्या बायकाच त्यांना कधी त्यांनी हात लावायला नाही दिला आणि त्यांनी ती कामं अंगावर घेतली तर आता ती त्यांचीच कामं झाली वगैरे. असं करून तिने म्हणजे इन शॉर्ट तिने हे सांगितलं की ती खूप अशा चांगल्या बॅकग्राऊंडमधनं येते आणि पक्याची फॅमिली खूपच अशी निकृष्ट दर्जाची. आणि एकदम जे एक्झाम्पल्स जे पक्या देतो ते त्याच्या स्वतःच्या फॅमिलीमधले आहेत. सो थँक्यू फॉर सॉर्टिंग दॅट आउट चिऊ, की मी तेच विचार करत होती की हे एक्झाम्पल्स, हे जे काही असे फडतूस फॅमिली ही कुठे आहे, कुठे बघितली, कोणाची आहे. तर ही तुमची स्वतःचीच फॅमिली आहे. आणि जर ती तुमची स्वतःची फॅमिली आहे त्याच्यामध्ये तर आपण मल्टिपल एक्झाम्पल्स बघितलेच आहेत की कसं तुम्ही त्या चिंकूला ट्रीट करता, काय तिची व्हॅल्यू आहे, कसं तुम्ही सगळं मुलींकडनं म्हणजे तुझ्या नवऱ्याने पण आता जो शाणा बनतो त्याने कसं अपेक्षा ठेवल्या होत्या आणि तो कसा जजमेंटल होता आणि त्याचा माइंडसेट पण कसा होता किंवा अजूनही आहे. आता जे दाखवायचे दात आहेत ते वेगळे आहेत, पण रियालिटी काहीतरी वेगळीच आहे. त्यानंतर तुझी सासू कशी तुझी हाजी हाजी करते, वचकून असते, कारण तू शहाणपणा दाखवतेस आणि स्वतःला खूप मोठी शाणी समजतेस. ते तुझ्या नवऱ्यानेच तुझ्या काहीतरी असं डोक्यात घातलं आहे आणि हे तुझं आत्ता म्हणजे काहीतरी तुझ्याकडनं काम करून घ्यायचं म्हणून तुला ते चढवलं जातं आहे. तुला परत तो मातीमोल करून टाकेल ह्याच्यात काहीच शंका नाही. गरज सर्व वैद्य मरो टाईपची वृत्ती आहे त्या पक्याची. आणि याआधी तुझी कशी हालत केली होती, तू स्वतः रडत रडत व्हिडिओ बनवला होतास की कसं तुझं डिलिव्हरीनंतर कसं तुला कोणीच समजून घेत नव्हतं आणि पक्या अजिबातच काही लक्ष द्यायचा नाही आणि त्याच्यामुळे तुला किती त्रास झाला. आणि आता ह्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या फॅमिलीमध्ये तुम्ही ते चेंजेस नाही आणू शकत आहात. आणि ह्या लोकांना बोलून हे दुसऱ्यांना काय शिकवण देणार आहेत, दुसऱ्यांना काय धडे देणार आहेत. जेव्हा पक्या म्हणतो की मुलींच्या अपेक्षा अशा असतात की मुलाचं घर असलं पाहिजे, तो कमवता असला पाहिजे, तो असंच असला पाहिजे, मग त्या मुलावर किती बर्डन आणि मग त्याने कसं काय करायचं, ह्या अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, तुम्ही दोघांनी मिळून वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आय थिंक रिसेंटली याचा भाऊ पण बोलला होता, हो ना मंडळी. एक व्हिडिओ त्याने छापला होता की दोघांनी मिळून. आणि नंतर मग स्वतः सगळं सासऱ्याकडनं A to Z, अगदी डिशवॉशरपासनं ते घराच्या पंख्यापर्यंत, ते चहा पावडर साखरपर्यंत सगळं सासऱ्याने भरून दिलं. लग्न तर सासऱ्यानेच पूर्ण लावलं, हे तर या दोन्ही भावांनी कबूल केलं. गाडी घेतली, काय काय सगळं काही सासरकडनं ओरबाडलं आणि मग हात वर केले की बाबा ते माझ्या नशिबाने मला मिळालं. पण मी जनरली हाच विचार करतो की घर हे दोघांनी मिळून करायचं असतं.
का? जर तू हा विचार दुसऱ्यामध्ये इन्कल्केट करताय तुम्ही, तर स्वतः तुम्ही त्याचं क्लासिक एक्झाम्पल असलं पाहिजे. जे तुम्ही स्वतःच नाही करत आहात, त्याच्या अगदी विरुद्ध तुम्ही स्वतः वागताय, तर ते तुम्ही दुसऱ्यांना काय शिकवणार आहे? अशा लोकांना कसं काय उभं करतात? हे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना विचारलं पाहिजे, की काय काय विचाराने किंवा काय काय चेक करून, काय बॅकग्राऊंड चेक करून तुम्ही या थर्ड क्लास कपलला बोलवलं. ही चिऊ इतक्या जळक्या मनोवृत्तीची आहे, इतक्या कुचक्या मनोवृत्तीची आहे, की कोणाचा तरी मजाक उडवत होती ती तिथे बसून. शी वॉज लाईक की एका मुलीकडे आम्ही गेलो होतो, आमच्या फॅमिलीमधली आहे, आणि तिने MBA केलेलं होतं, तर तिला आम्ही म्हणालो की थोडं शहरात ये आणि थोडं जॉब वगैरे कर आणि नंतर मुलं म्हणजे काय लग्नासाठी वगैरे बघ. आणि ती म्हणाली की ठीक आहे, नंतर बघता येईल, असं काय हे नाही आहे, घाई नाही आहे, लग्नाचं एकदा फिक्स झालं की मग जिथे माझा बेस असेल तर तिथे मी बघेन कुठे म्हणजे जिथे आता समजा ती मुलगी खानदेशातली असेल तर तिला जर पुण्यातला मुलगा मिळाला किंवा मुंबईतला मुलगा मिळाला तर मग ती तिथे म्हणजे एकदा फिक्स झालं की मग ती तिकडे नोकरी बघेल. सो फेअर इनफ ना, ते तिचा थिंकिंग आहे, तिचा लुकआउट आहे, तिने तसा विचार केला असेल की बाबा आता मी इथे नोकरी जळगावला वगैरे कुठेतरी स्टार्ट केलं, मग देन अगेन लग्न ठरल्यावर मला दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट व्हावं लागलं तर मला ही नोकरी सोडून परत जावं लागेल. त्यापेक्षा एकदा माझं लग्न फिक्स झालं, ठीक आहे, प्रत्येकाचा विचार असू शकतो, प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असू शकतं. सो त्या मुलीने ह्यांना आपलं जे काही पर्स्पेक्टिव्ह आहे तो सांगितला की मी असा विचार करते. पण हे दीड शहाणे थोड्या दिवसानंतर यांना कळतं की त्या मुलीचं आता लग्न जमत नाही आहे आणि नोकरीसाठी विचारतायत, की म्हणजे जेव्हा लग्न जमवताना की नोकरी काय करते किंवा काय आहे तिचं बॅकग्राऊंड किंवा फायनान्शियल स्टेटस, तर ते विचारलं जातं आहे. आणि बिकॉज शी इज नॉट डुईंग एनिथिंग राईट नाव कोणी तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. तर ही चिऊ अशी म्हणते की बैल जास्त शहाणी बनत होती आणि मला ना ॲक्च्युली मी मनातनं जाम खुश आहे, मला असं मस्त वाटतंय, मला खुशी होते की आत्ता कळलं, अभी आहे ना ऊट ऊट पहाड के नीचे आया ना, आता कळलं ना तिला. मी सांगत होती जॉब कर आणि तेव्हा तर तिला वाटत होतं काय मी करेन, जॉबचं काय आहे वगैरे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये ह्यांना कसलं समाधान आणि कसलं काय खुशी मिळते ह्याच्यावरनंच ह्यांची लेवल कळते. आणि किती हे जे बोलतात ना कर्मा, आणि आपण जे दुसऱ्याबद्दल बोलतो ते चांगलं बोललं पाहिजे वगैरे, तर ते फक्त स्वतःबद्दल नसतं, ते आपण थोडंसं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ठेवून ना इन जनरल पण विचार केला पाहिजे, की नुसतं आपण बोलायला बोलतोय की खरंच आपण मनातनं ती भावना ठेवतो एखाद्याविषयी. कारण ज्या पद्धतीने चिऊ बोलली की मला तर खूप आनंद झाला, तिचं असंच झालं पाहिजे, असंच आहे, दॅट वॉज सो एव्हिल. म्हणजे किती वाईट थिंकिंग आहे हे. आणि एकदा ही हिच्या वहिनीला पण असंच बोलली होती, जिने PhD, म्हणजे मी तर असं म्हणेन की चिऊ स्वतःला खूप शाणी समजते, खूप असं तिला वाटतं की मी काहीतरी शिकलेली आली आहे आणि मी जॉब पण करत होते आणि मी बोलू शकते, मी इंग्लिश बोलू शकते आणि माझ्याकडे कपडे फोल्ड करायला पण बाई आहे, तर मी काहीतरी ग्रेट आहे. आणि हे लोक, आणि विच इज एव्हिडंट की तिची फॅमिली, चिऊची माहेरची फॅमिली वरचढ आहे आणि हे लोक एकदमच काहीतरी चिपडे पकाऊ लोक आहेत तिच्या फॅमिलीसमोर. सो चिऊ तो रॉब झाडते, तिला असं वाटतं की ती खूप भारी आहे. आता तिला सप्रेस करायला किंवा तिच्यापेक्षा पण कोण भारी आहे हे दाखवायला आता चिबोली आलेली आहे, तर चिबोली नक्कीच तिला तिची जागा दाखवून देईल. मीनवाईल ही चिऊ जास्त जी शाणी बनत होती, ही स्वतःच्या वहिनीला म्हणते, जेव्हा की तिने खरंच काहीतरी अचीव केलं आहे, मूल, घर, नोकरी सांभाळून तिने PhD केलेली आहे. हिने काय केलं आहे? फक्त शिकली आणि प्रत्येक वेळेला मुलगी शिकते आणि प्रगती होतेच असं नाही आहे. हिने काय केलं आहे, हिची अशी काय अचीवमेंट आहे किंवा असं काय ही सांगू शकते की मी हे अचीव केलं आहे आयुष्यात? काय नाही, यू आर नथिंग. बट ही बाई, ही चिऊ दीड शाणी, हिच्या त्या पक्क्या चक्क्याने हिला चढवली म्हणून ही त्या PhD होल्डरला म्हणते की ही फर्जी डॉक्टर आहे. तिला, अरे भाई PhD करायला काय घासावी लागते तुला अंदाजा आहे का गं मूर्ख बाई? आणि वयाच्या ह्या टप्प्यावर आणि सगळं सांभाळून तिने PhD केली आहे, डॉक्टर, तिच्या नावापुढे डॉक्टर लागलं आणि तू म्हणतेस फर्जी डॉक्टर आहे.
ही इतकी आतल्या गाठीची आणि इतकी असंतुष्ट आणि इतकी शॅलो माइंडसेट असणारी बाई, जी कोणाचं तरी लग्न जमत नाही आहे म्हणून खुश होते, कोणीतरी काहीतरी अचीव केलं आहे तर त्याला फर्जी डॉक्टर बोलून त्याच्यामध्ये हिला काहीतरी मोठेपणा मिळतो आहे. ह्या बाईचा इंटरव्ह्यू घेताय तुम्ही? काय लायकीची आहे ही? काहाडले वाहाडले आणि काय आज तर नवीनच काहीतरी वर्ड शोधून काढलाय की मी तर इतकं ऐकणी खाल्ली चकणी बोबडी. काय बडबडतेस तू? ऐकणी खाल्ली? अगं बोलणी खातात, ऐकणी काय खाते तू बुकणीची? सो मी तर हेच म्हणेन की तुम्ही आधी तुमच्या घरापासून सुरू करा. तुम्हाला ना स्वतःला खूप या गोष्टी समजावण्याची, रादर मला असं वाटतं की हे लोक स्वतःलाच समजवत असतात प्रत्येक वेळेला, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, प्रत्येक पॉडकास्टमध्ये स्वतःलाच ते परत परत रिमाइंड करत असतात, पण ह्यांच्यामध्ये बदल काहीच घडत नाही. पण लोकांना उगाच शहाणपणा शिकवायचा. एवढं होतं तर तुझ्या भावाला काहीतरी करून दाखवायला सांगायचं होतं ना, स्वकर्तृत्वावर काहीतरी केलं असतं. दुसऱ्यांना जे सांगतोस ते गाडीचा विषय सोडला का? सांग ना, अचानक कुठून आला एवढा पैसा? घर, इंटिरियर, कार, घरातल्या वस्तू, पडदे, डिशवॉशर, सगळ्या गोष्टी कुठून आल्या तुझ्या भावाकडे? आता राहिला प्रश्न हाऊसवाईफचा, कारण ह्या लोकांनी हाऊसवाईफ्सनाच टार्गेट केलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जे लोक कमावतात, ज्या बायका काहीतरी बाहेर करतात, तर त्यांच्याकडनं पण घरातली कामं करण्याची अपेक्षा केली जाते. देन ते असं नाही म्हणू शकत की बाबा मी बाहेर कमवते तर मग मी घरातलं का करू, किंवा नवरा म्हणेल की मी ऑफिसला, म्हणजे जर तो ऑफिसला जातो तर त्याला ती सूट असते पण बायकोला नसते, ब्ला ब्ला ब्ला. तर अगेन इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह, कारण कधी कधी आपली सिच्युएशन अशी असते की आपल्याला ते करणं भाग असतं. सगळ्यांनाच परवडतं असं नाही, सगळ्यांकडेच गडगंज पैसा असतो, किंवा बाहेर जाऊन जॉब करतायत तर त्यांना खूप सॅलरी आहे आणि त्याच्यामधून त्यांचं सगळं, म्हणजे ते असं हात वर करू शकतात की मी काही नाही करणार, असंही नाही. किंवा घरची परिस्थिती वेगळी असू शकते, आर्थिक परिस्थिती वेगळी असू शकते, बऱ्याच गोष्टींना पैसा जमा करायचा असतो त्यांना. त्यासाठी ते विचार करतात की मी जो मेडला पैसे देणार आहे तो मी सेव्ह करेन, किंवा मी करेन थोडं, मला जास्तीचं काम करावं लागेल, घरातलं पण करावं लागेल, पण करेन मी काहीतरी मॅनेज करेन. किंवा काही बायका प्रेफर करतात की ते घराकडे जास्त चांगलं लक्ष देतील, 4 पैसे कमी घरात आले तरी चालेल, पण त्यांना घराकडे लक्ष द्यायचं असतं. सो इट्स ॲन इंडिव्हिज्युअल चॉईस, आणि प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन असतं आणि त्याप्रमाणे ती व्यक्ती करत असते. आता समजा ज्याची 5 उंगलिया घीमध्ये आहे, तर मला नाही वाटत अशी कुठली व्यक्ती असेल किंवा तिला कोणी रोकत असेल काही गोष्टी करण्यापासून आणि ती ऐकून पण घेत असेल. जेव्हा की तुझी चिव काहीही नसताना फालतूचा रॉब झाडते, एवढी ॲक्टिंग करते, इतकी फालतूगिरी करते, तिला 4 दिवस घरात माणसं आलेली तिला सहन होत नव्हतं. त्या दिवशीचा चिप्याचा एक व्हिडिओ आहे की चोवी आम्हाला जाऊच देत नाही आहे, त्याच्यामध्ये आय थिंक 105 टाईमस्टॅम्प, त्या टाईमस्टॅम्पला तुम्ही बघा, चिव म्हणते की ये फायनली घरातले सगळे जे आलेले ते गेले आणि इतके दिवस, माय गॉड 14 से थे यार वो लोग घर पे, मैं इतना पक गई थी ना, मैं इतना मैंने ज़िंदगी में काम नहीं किया जितना मैंने ये 4-5 दिनों में किया, एंड बस गए फायनली. शी, इतना बोर हो रहा था. म्हणजे तुम्हाला मी बोलली ना, अगेन बघा, ह्या बाईचे दाखवायचे दात किती वेगळे आहेत. आणि आता ते डेफिनेटली जर त्यांनी बघितलं नसेल तर काहीतरी करा आणि तो पार्ट त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांनी तो बघितला पाहिजे, कारण हिची रियालिटी समोर येणं पण गरजेचं आहे. जे सगळं काही हिला जो मोठेपणा दिला लग्नामध्ये, हिला सगळे रिच्युअल्स, मग ते गठबंधन काय काय असतं ते सोडवणं, बांधणं, हे सगळं पुढे हीच करत होती. ते चिंकीला 1% पण भाव दिला नाही, की हिला पण असं नाही वाटलं की चला बाबा एक काहीतरी मी करते तर दुसरं तिला करू दे. नाही, सगळा मोठेपणा हिने घेतला.
आणि जर तुमच्याकडे इतकंच होतं, तसंही त्या चिबोलीच्या आईवडिलांनीच पूर्ण घरात लग्नाचा खर्च उचलला होता, तर तुम्ही तुम्ही थोडंफार राहण्याची वगैरे तुमच्या नातेवाईकांची सोय करायची होती ना. आता जर एवढ्या पक्क्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो की असं तसं आणि एवढं म्हणजे आउटसोर्स केलं पाहिजे किंवा आपण कसं आपल्या घरातल्या बायकांचा विचार केला पाहिजे, त्यांना त्रास मग तुम्ही कम्युनिकेट नाही केलं का की इतके दिवस आपल्या घरी पाहुणे थांबतील तर तुला चालेल का? मग तेव्हा चिऊ का नाही बोलली, तेव्हा का घेतला मोठेपणा? आणि मग नंतर मग असं बोलायचं की यार वो लोग इधर थे और इतना ये फायनली वो गए वगैरे. ह्याच्यातनं कळतं ना, ह्याच्यातनं क्लिअर कट कळतं की ही व्यक्ती काय जे बोलते त्याच्याशी तिळमात्रही रियालिटीशी यांचा काहीच संबंध नाही आहे. सो सिरियसली ना, म्हणजे आज मला तो इंटरव्ह्यू घेणाऱ्यांवर इतका राग येत होता की हे लोक कसलाच अभ्यास करत नाही, कसलंच बॅकग्राऊंड चेक करत नाही, कोणालाही उचलून आणतात आणि बकवास करत असतात. ह्या लोकांना ना थोबडवलं पाहिजे खरं तर. सो मला हे सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्ती ना काही ना काहीतरी आयुष्यात करत असते आणि आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ते घरात असू दे नाहीतर बाहेर असू दे. आणि ठीक आहे, ते दुसऱ्यांनी ते ॲक्नॉलेज केलं तर वेल अँड गुड, पण आपण ते स्वतःला अप्रिशिएट केलं पाहिजे. आपल्याला ती जाणीव असली पाहिजे. मग जरी तुम्ही घरात असाल ना तरी तुम्हाला हे असलं पाहिजे की तुम्ही घरात आहात म्हणून हे घर टिकून आहे आणि तुमच्या बळावर आहे आणि तुम्ही चूज केलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे, तुमच्या चॉईसेस, तुमचे प्रेफरन्सेस मॅटर करतात. तर तुम्ही जे काही चूज करता, जर तुम्ही बाहेर जाणं प्रेफर करता, काम करणं प्रेफर करता, इट शुड बी युअर कॉल. जर तुम्ही घरात राहणं पसंत करता, इट शुड बी युअर कॉल. असं कोणावरती जबरदस्ती नाही करत. आणि कधी कधी सर्कमस्टन्सेस असतात त्याच्यामुळे, पण प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी तरी करतच असतो. असं कोणच नसतं की भाई मैं तो कुछ भी नहीं करूंगी, ना घर का करूंगी ना बाहर का करूंगी. असे चिवसारखे आळशी आणि एकदम ढब्बू गोळा असं बनायला कोणाला इंटरेस्ट पण नाही आहे. सो ती लाईफस्टाईल तुला लखलाभ. म्हणजे इतकं नॉनसेन्स आणि इतकं बुद्धू आणि इतकं गुड फॉर नथिंग कोणीच असू नये. काय फायदा? वेस्ट आहे तुझं लाईफ. काय करते तू? तुला तर रील स्टार पण नाही बोलू शकत. रील्स पण काय नुसत्या प्रमोशनच्या करत असते. तर अगदी गोळा आहेस तू. सो इट वॉज बेटर की तू बाहेर जे काही करत होतीस ना त्याला काहीतरी व्हॅल्यू तरी होती. पण आता तर तुझी शून्य किंमत आहे. युजलेस आहेस तू, कारण तू घरातही बसून काहीच करत नाही आहेस. अक्षरशः अंडी उबवणारीच कोंबडी ती अंडी तरी काहीतरी उबवून त्याच्यातनं पिल्लं तरी काढते. तू तर ती पण नाही करू शकत आहेस. तू तर एकदमच गोळा आहे. त्यामुळे कोणी किती काय करावं काय नाही करावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक फॅमिलीचा सेटअप वेगळा असतो. तर दीड शाण्यांनो, तुम्ही ना तुमचं जे काही ज्ञानदुगिरी आहे ना ती स्वतःकडेच ठेवा आणि काही उगाचच आपलं येऊन बडबड करायची काहीच गरज नाही. आणि पुन्हा ना ह्यांना ना फालतू विषयावर बोलू नका. बिकॉज सिरियसली इट इज सो इरिटेटिंग टू हिअर समथिंग फ्रॉम सच गुड फॉर नथिंग पीपल. तसं तर हाऊसवाईफ्सना पण बोललं जातंच की तुम्ही काहीच नाही करत आणि तुम्ही तर घरातच असता आणि काय नाही, फक्त पैसे कमवणाऱ्यांनाच इम्पॉर्टन्स दिला जातो. सो प्रत्येक गोष्टीचे ना प्रोज अँड कॉन्स आहेत. प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेतच आणि प्रत्येक गोष्टीचे दोन्ही परिणाम असतात. जसं बाहेर म्हणजे जे लोक जॉब करतात त्यांना म्हणतात की अरे हिचं घराकडे लक्षच नाही. घरी बसणारीला म्हणजे जी घरी आहे तिला म्हणतात की अरे हिला तर काही हेच नाही, नुसती घरातच असते, काहीच करत नाही, एवढं शिक्षण घेऊन काय उपयोग. सो एंड ऑफ द डे तुम्हाला काय करायचं आहे आणि व्हॉट सूट्स यू हे मॅटर करतं. आणि तुमचे प्रेफरन्सेस, तुमच्या घरात काय जरूरत आहे त्या अकॉर्डिंगली स्वतःला जे वाटतं योग्य वाटतं, जे व्हॉट वर्क्स गुड फॉर यू
ते फॉलो करा आणि कोणाचं बोलणं मनावर घेऊ नका, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाला माहिती असतं आपल्याला काय करायला हवं आणि काय नको, आणि कोण कसं आहे, आपण ही सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे, हे प्रत्येकाच्या घरातल्या व्यक्तींनुसार, घरातल्या परिस्थितीनुसार जो तो ठरवत असतो. तेवढी अक्कल परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली आहे. सो असल्यांचा काही मनावर घेऊ नका. असे लोक असतात, हे लोक फक्त बोलायला असतात, पण रियालिटी ह्यांची स्वतःची ह्यांना स्वतःलाच माहिती नसते. हे तर दुसऱ्यांना काय सांगणार, ह्यांना स्वतःलाच स्वतःची ओळख झालेली नाही आहे अजूनपर्यंत. राहिला प्रश्न बायकांना घरच्यांना विचारावं लागतं, परमिशन घ्यावी लागते. तर परमिशन हा शब्दच मला खटकला आहे. अगेन तो सवयीचा भाग आहे. कितीही कमवती स्त्री असली, जरी ती पूर्ण घराचं तीच सांभाळत असली, किती फायनान्शियल इंडिपेंडेंट असली, तरीही कधी कधी असं असतं की आपल्याला वाटतं एक रिस्पेक्टचा भाग म्हणून म्हणा, किंवा एक पार्टनरशिप म्हणून म्हणा, किंवा एक सवयीचा भाग म्हणून म्हणा, स्वभाव म्हणून म्हणा, आपल्याला वाटतं आपण आपल्या स्पाऊसला विचारावं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची सहमती असावी. त्याचं आपल्याला कधी, फॉर एक्झाम्पल एक छोटंसं उदाहरण देते. मी जरी माझ्या फ्रेंडबरोबर कुठे काही शॉपिंगला गेली असेल आणि ती पण मला म्हणते की छान दिसतोय, हे तू घेच, हे तुला खूप छान दिसतंय, किंवा काही, पण तरीही मी असं नाही की माझा तिच्यावर विश्वास नाही, किंवा मला कळत नाही की मला काय छान दिसतंय की नाही दिसत आहे, मलाही कळतंय, पण तरीही मी तो फोटो क्लिक करेन, मी माझ्या नवऱ्याला पाठवेन, आणि जर तो म्हणाला की हां हे छान आहे, किंवा ह्याच्यात दुसरा कलर आहे का बघ, तर मी ते विचार करेन आणि मग ट्राय करेन. सो तो सवयीचा भाग आहे. प्रत्येक वेळेला मी असं नाही की तो म्हणाला म्हणून मी ते घेतेच. तो मला किती वेळा म्हणतो असं कधी कधी की हे बघ हे छान आहे ना, पण मी त्याला म्हणते की नाही, मला नाही एवढं छान वाटत आहे, नाही गं खूप छान आहे, पण तरी माझं असं असतं की नाही, मला नाही छान वाटत आहे ना, शेवटी मला ते घालायचं आहे. त्याच्यामुळे जर मी आत्ता घेतलं पण मला ते एवढं आवडलेलं नाही आहे, तर मी ते घालणार नाही, पैसे वेस्ट होतील, असंही होतं. पण विचारणं म्हणजे असं आपल्यावर काहीतरी बंधन आहे, किंवा आपल्याला काहीतरी कोणीतरी मॅन्डेटरीच केलेलं आहे, असं नाही आहे. असं एकमेकांना एखाद्या गोष्टीसाठी जसं मी त्याला विचारते, तो पण मला विचारतो. कुठली बंधनं नाही आहे, पण आम्हाला ते ठेवायचं आहे. आमच्या रिलेशनशिपमधला तो एक एसेन्शियल पार्ट आहे. सो मला कळतच नाही ह्याच्यामध्ये परमिशनचा प्रश्न येतोच कुठून. माझी आई फुल्ली इंडिपेंडेंट वुमन होती, म्हणजे आहे, आणि म्हणजे ती वर्किंग होती, आता रिटायर झाली. तर तरीही जेव्हा शी वॉज वर्किंग, तरी पण तिच्या प्रत्येक खर्च किंवा काय, कुठे काय सेव्हिंग करायचं काय, ते सगळं ती पप्पांना विचारायची, पप्पांच्या सहमतीने, कारण मे बी त्यांना त्याच्यातलं जास्त नॉलेज आहे. तिला असं वाटतं की त्यांना ते बेटर करू शकतील, ते सगळ्या गोष्टी बेटर, आणि ते करायचे हँडल. तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीचं आपण किती लोकांना मी असंही बघितलंय की ज्या व्यक्ती म्हणजे हाऊसवाईफ आहेत, पण सगळं नवऱ्याचं सगळं फायनान्सेस त्या मॅनेज करतात. मे बी त्यांना त्याच्यामधली नॅक आहे. जस्ट बिकॉज त्या हाऊसवाईफ आहेत म्हणून त्यांनी शिक्षण वगैरे घेतलेलं नाही आहे, अशातला भाग नाही आहे. त्या उच्च शिक्षित आहेत, पण त्यांनी प्रेफरन्स दिला आहे घरी राहण्यावर. तर त्या घरी राहून आपल्या नवऱ्याचे फायनान्सेस वगैरे मॅनेज करतात, किंवा तो एक रिस्पेक्ट पण असू शकतो, रिस्पेक्टचा पण भाग असू शकतो, म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण असू शकतं. परमिशनचा प्रश्न येतोच कुठे. अगेन उगाचच विषयाला फाटे फोडायचे, घाण करायची, लोकांची मनं कलुषित करायची. मला असं वाटतं ना, ह्या लोकांच्या लाईफमध्ये, ह्यांच्या रिलेशनशिपमध्येच इतके लूपहोल्स आहेत ना, की ह्या लोकांकडनं आपण काय अपेक्षा ठेवू शकतो. हे लोक कसं काय कोणाला चांगलं काहीतरी मार्गदर्शन करू शकणार आहेत, ज्यांना स्वतःलाच मार्गदर्शनाची गरज आहे. आणि ही चिऊ काय तर काहीही वाटेल ते बोलत होती की मला तर असं वाटतं की चोवीला तर असं मी काही शिकवू नये, काहीच करायला, म्हणजे ठीक आहे तिला हाऊस होल्ड चोर्स वगैरे मी काही शिकवणार नाही, सब वो मेड वेड रख लेगी आणि वो कुछ नहीं करेगी, वो बस एक दिन नहीं आई मेड तो ठीक है, फिर रहने दो, वैसा ही पडे रहने दो, घर क्या होगा, ठीक आहे ना, असं वगैरे. तर नको शिकूस बाई, आणि त्याच्यासाठी वेगळं तिला ट्रेनिंग देण्याची गरज नाही आहे. तुझ्याकडे बघून एनिवेज ती ढमीच होणार आहे, ढ गोळा तुझ्यासारखीच.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही तुला एफर्ट घ्यायला लागणार नाही आहेत. आणि डोंट अंडर एस्टिमेट प्लीज. म्हणजे कुठे ना कुठेतरी कोणती तरी तुमच्याकडे येणारी मेड पण ती कोणत्या तरी घरातली स्त्रीच आहे. ती पण ते काम करते आहे आणि ते पण तेवढंच एसेन्शियल आहे. तुमच्यासारखे आयतखाऊ भाडखाऊ लोक तिच्या जीवावर मजा मारताय. पैसा फेकला म्हणून सगळं काही होत नाही. तर त्यामुळे ना हा शहाणपणा आहे ना स्वतःकडेच ठेवायचा. सगळे दिवस सारखे नसतात. त्यामुळे ना सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून जी व्यक्ती वागते ना तीच या जगात तरते. आज तुला रील स्टार आहेस, रील आज काय आहेत उद्या नाही, टिकटॉक बंद झालं सगळे रस्त्यावर आले, तशी वेळ येऊ शकते. त्यामुळे सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहणं हे केव्हाही चांगलं. उगाचच फुकाचा माज दाखवू नये. जेव्हा त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी यांना सांगितलं की ह्याची फ्लिप साईड पण असू शकते किंवा असंही होतं की काही बायका ओव्हर पॅम्पर्ड असतात आणि त्यांना इतकं पॅम्पर केलं जातं की त्या खूप डोक्यावर हावी होतात, खूप बसतातच डोक्यावर आणि खूप म्हणजे स्वतःचंच हे करतात, स्वतःचीच चलती असल्यासारखं वागतात. तर त्यानंतर मात्र ह्या पक्या आणि चिवची बोलती बंद झाली, कारण त्यांची रेकॉर्ड फक्त तीच वाचते. थोडं वेगळा क्वेश्चन करा, ह्यांना काहीच बोलता येत नाही. परत तेच बोलणार की स्त्रियांचं असं, स्त्रियांचं तसं. आणि हा एक मोठा स्त्री आहे असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे स्त्रियांबद्दल एवढं माहिती नसेल. एक स्त्री असून मला मी एवढं असं विचार केला नसेल तेवढा हा बाबा म्हणजे अलग लेवल का बायल्या किसम का इंसान आहे हेच मला राहून वाटतं. आणि हा काय बोलणार आहे ओव्हर पॅम्पर्डबद्दल? जे स्वतः आहेत, या चिवने स्वतः सांगितले की मैं इनके ऊपर हावी हो जाती हूँ म्हणून, और मैं इनके ऊपर मैं रूल जमाती हूँ, मेरा हक चलता है. तर हे काय बोलणार आहेत हे शेंबडे लोक? याची आईची बघा कशी टराटरा फाटलेली असते सुनबाई करून. कारण माहिती आहे कुठचीच नाही ठेवणार थैथयाड बाई. एक नंबरची नकचडी आणि कलेशी बाई आहे ही चिव. आणि ही काय सांगणार आहे की कसं काय म्हणजे अदर साईड ऑफ द सिनारिओ. बावळट लोक म्हणजे खरंच यार. अगेन अँड अगेन मला असं वाटत होतं की कोणी कोणाला बोलवलंय ना. ते इंटरव्ह्यू घेणारे त्यांची काही म्हणजे समज किंवा काही पहुंच आहे असं वाटत होतं ना. ज्यांना बोलवलंय ते तर आणिच वेगळंच प्रकरण. इतकं बकवास आणि इतकं म्हणजे ना अक्षरशः रक्त उसळण्यासारखं बोलतात हे लोक. बस करा यार, बस करा बकवास तुमची. आणि ना पक्याला ना खरंच यार, या बोबड्या नवड्याला ना कुठेतरी ना असं वाटतं म्हणे बोलतं ते नवडा नाही भावडाच आहेस तू. बोलायला ना तोंडातनं शब्द सोडायला लावू नकोस. एकदा सुटले ना तर मग मला घेता येत नाहीत परत, बावळ्यात कुठचा फट. सो बात की एक बात. असा कुठलाही सेट रूल नाही आहे की जो फॉलो करून, अशी कुठली नियमावली नाही आहे जी फॉलो करून आपण आयुष्य काढू शकतो. प्रत्येक कपलचं, प्रत्येक रिलेशनशिपचं आणि प्रत्येकाचं बॅकग्राऊंड आणि ह्यानुसार सगळ्या गोष्टी ठरत असतात. जो तो आपल्यासाठी बेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. काही क्वचित म्हणजे काही लोक, पण तशा लोकांशी आपला संबंधच नाही म्हणून मी त्या लोकांबद्दल काही भाष्यच करणार नाही. म्हणजे जे खूपच असे घाणेरड्या मनोवृत्तीचे आहेत. कदाचित हे लोक त्याच बॅकग्राऊंडमधनं येतात म्हणून परत अशा लोकांचेच रेफरन्सेस देऊन बोलत असतात. सो आय डोंट नो, आय डोंट बिलॉंग टू सच बॅकवर्ड कम्युनिटी किंवा म्हणजे थॉट प्रोसेसने बॅकवर्ड. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जे सुशिक्षित चांगले लोक आहेत, ज्या कम्युनिटीशी मी बिलॉंग करते, ते लोक आपल्या परिस्थितीनुसार आपलं बेस्ट आयुष्य जगण्याचा, आपलं रिलेशनशिप बेस्ट वर्कआउट करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जो तो आपल्या परीने करत असतो. ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत ना, दॅट ऑल मॅटर्स. सगळे एकसारखे आणि एकाच लेवलवर असू शकत नाहीत, एकसारखं जगू शकत नाहीत, समान पातळीवर असू शकत नाहीत. सो इट्स ओके. प्रत्येकाचं वेगवेगळं लाईफस्टाईल असतं, पण प्रत्येकाने समाधानी असणं हे जास्त जरुरी आहे. कोणासाठी चटणी भाकरी हे समाधान असू शकतं, तर कोणासाठी पिझ्झा बर्गर समाधान देऊ शकतं. ते समाधानाची व्याख्या ज्याने त्याने आपापली ठरवायची असते. आणि
कुठेतरी ती मर्यादा पाळायची असते. ह्याच नोटवरती आजचं भाषण मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये आपल्या कोणत्या तरी छानशा अशा कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. समाधानी राहा, हॅपी राहा. टेक केअर. बाय. मासलामा.